श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 29 जून वार सोमवार या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा. या वट पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. वट पौर्णिमा ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच महत्वाची मानली जाते. कारण की बघा, वट पौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो. वट पौर्णिमेचा दिवस हा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वट सावित्री मातेचे व्रत केले जाते. यंदा 2026 मध्ये वट पौर्णिमेची तिथी ही 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा ही तिथी 29 जूनला सोमवारी पाळली जाणार आहे. वट सावित्रीचं व्रत हे आपल्याला सोमवारी 29 जूनलाच करायचं आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही जरी जूनला पहाटे संपणार असली तरी देखील 30 जूनची तिथी ही सूर्याची बघितलेली नाही, म्हणून आपण उदय तिथीनुसार सोमवारी 29 जूनला वट पौर्णिमा तिथी जी आहे तर ती साजरी करणार आहोत. वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही वडाची पूजा करत असते, आपल्या पतीचा औक्षण करत असते, वट सावित्रीचा उपवास देखील करत असते. या दिवशी आपण एक वेळ उपवास व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु या वट पौर्णिमेच्या शुभ दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकून देखील बनवायच्या नाही. काही पदार्थ या दिवशी आपण अजिबात आपल्या घरामध्ये ग्रहण देखील करायचे नाही. त्याचबरोबर ज्या महिला उपवास करत असतात तर त्यांनी उपवासाला सुद्धा काही पदार्थ हे खाणं आवर्जून टाळायचं आहे. बघा, काही असे पदार्थ आहेत की जे उपवासाला चालतात, परंतु आपण या दिवशी ते पदार्थ खायचे नाही. कोणते पदार्थ आपल्याला उपवासाला खायचे देखील नाही. त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या भाज्या आपण घरामध्ये बनवू नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. कारण की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा झाली म्हणजेच आपला भाग्योदय झाला असं समजा. तर बघा, ज्या महिला वट पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्रीचा उपवास करत असतात तर त्या महिला 3 प्रकारे हा उपवास करू शकतात. कसं? एक म्हणजे निर्जला व्रत. वडाची पूजा करेपर्यंत काही खायचं प्यायचं नाही आणि वडाची पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडायचा. दुसरा म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे फळ खाऊन किंवा दूध पिऊन तुम्ही उपवास करू शकता. तिसरा म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन आपण उपवास करू शकतो. जर आपण फलाहारी व्रत करत असलो तरी सुद्धा उपवासाला जांभूळ, फणस, चिंच जी फळं आहेत तर ती खाल्ली जात नाही. त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असेल तर हे सुद्धा आपल्याला उपवासाला प्यायचं नाही, घ्यायचं नाही. तसेच ज्या महिला उपवास करतात तर त्यांनी आपले उष्टे पदार्थ जे आहे तर ते आपण उपवासाचे पदार्थ जे आहेत खाणार असलो तर आपलं जे काय राहिलेलं असतं शिल्लक तर ते कुणालाही द्यायचं नाही. कुणाला म्हणजे जसं की आपली मुलं असतात घरामध्ये आणि आपण जर खायला बसलो तर आपण खातोच आपली मुलं जर आली तर आपण त्यांना देत असतो, तर तसं चुकून देखील आपल्याला करायचं नाही. हवं तर तुम्ही अगोदरच त्यांचा भाग जो आहे म्हणजे तुम्हाला जे द्यायचं आहे तर ते एका प्लेट मध्ये तुम्ही काढून ठेवा, परंतु तुम्ही जे खाताय त्यामधलं तुमच्या मुलांना मुलींना देऊ नका किंवा इतर कुणालाही देऊ नका. तसेच अगदी घरामध्ये लहान बाळ असेल त्याला देखील आपल्याला हे उष्ट जे आहे तर ते द्यायचं नाही. कुणाचं उष्ट आपण खायचं देखील नाही. कारण अशामुळे काय होतं तर उपवासाचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जात नाही.
आपण जो काय उपवास करतो याचं पावित्र्य राखायचं आहे आणि म्हणूनच आपलं उष्ट पदार्थ जे आहेत तर ते खायला द्यायचे नाही। आणि जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत ना त्या वेळेला सुद्धा आपल्याला सात्विक भोजन जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे। अन्न पदार्थ जे आहे तर ते आपल्याला खायचे आहे। तामसिक अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक खाद्य पदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला आपला आहार आणि आचरण हे सात्विक असावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं। म्हणूनच या दिवशी आपल्याला मांसाहार हा घरामध्ये अजिबात बनवायचा नाही। मांसाहार मग त्यामध्ये अंडी असेल, माशी असेल, चिकन, मटन असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये आणायचा नाही किंवा मग बाहेरून देखील घरामध्ये खाऊन यायचा नाही। आपला जरी उपवास असला तरी घरातील इतर सदस्यांचा मात्र उपवास नसतो। मग जेंट्स जे आहेत तर ते बाहेरून खाऊन येत असतात, तर आपल्याला तसं अजिबात करायचं नाही। पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलदेवीला आई भगवतीला समर्पित असते, त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते। जर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार केला तर आई भगवती कुलस्वामिनी नाराज होते आणि आपली कुलस्वामिनी नाराज झाली तर मग आपल्या घराची प्रगती होत नाही, आपल्या घरामध्ये अडीअडचणी, अडथळे यायला सुरुवात होते, घरामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात। त्याचप्रमाणे त्यामुळे मांसाहार आपल्याला चुकून देखील करायचा नाही। उपवास सोडण्यासाठी आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला कांदा, लसण जो आहे तर तो पूर्णपणे स्किप करायचा आहे, वर्ज्य करायचा आहे। जेव्हा आपण नैवेद्य बनवतो तर यामध्ये कांदा, लसण जो आहे तर तो वापरला जात नाही आणि उपवास सोडण्यासाठी आपण ज्या भाज्या बनवणार आहोत, खाणार आहोत याचा आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे। शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणात कांदा, लसणाचा वापर हा निषिद्ध आहे। त्यामुळे कांदा, लसण जो आहे तर तो आपल्याला भाजीमध्ये या दिवशी अजिबात वापरायचा नाही। त्याचबरोबर या दिवशी लाल रंगाच्या भाज्या म्हणजे जसं की लाल भोपळा असेल, बीट असेल तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करून जर आपल्याला काही वस्तू खाण्यासाठी दिल्या किंवा काही पदार्थ दिले तर आपल्याला ते घ्यायचे नाही, कारण की पौर्णिमा ही तिथीची आहे तर तंत्र, मंत्र, साधना यासाठी प्रभावीशाली तिथी मानली जाते। सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खास असतो। बऱ्याच वेळेला आपल्या जवळची किंवा आपल्या अगदी घरातील सुद्धा काही लोक असतात, आपल्या नात्यातील काही लोक असतात की त्यांना आपली जी काय झालेली प्रगती आहे तर ती बघवत नाही। असो लोक आपल्याला पौर्णिमा सारख्या दिवशी काही पदार्थ खायला देऊ शकतात, तर हे पदार्थ आपल्याला खायचे टाळायचे आहे। हे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते, आपल्या प्रगतीमध्ये अडीअडचणी, अडथळे निर्माण होतात। म्हणूनच आपल्याला हे पदार्थ चुकून देखील खायचे नाही किंवा त्यांच्याकडनं घ्यायचे देखील नाही। त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे चहा, कॉफी आपले त्यांना बघवत नाही। आपले जे शत्रू आहे तर त्यांनी जर आपल्याला या पौर्णिमा तिथीला चहा किंवा कॉफी पिण्यासाठी बोलवलं किंवा दिला तर आपण तो घ्यायचा नाही। तर या आपल्याला त्यांच्याकडून तो चहा जो आहे तर तो घ्यायचा नाही आणि प्यायचा नाही। याचप्रमाणे जे खाऊचं पान जे आहे तर ते नकारात्मक क्रिया पटकन करण्यासाठी वापरलं जातं, म्हणून आपण खाऊचं पान म्हणजे विड्याचं, नागवेलीचं पान जर अशा व्यक्ती आपल्याला देत असतील तर ते आपल्याला चुकून देखील कुणाकडनं घ्यायचं नाही आणि ते खायचं नाही। यानंतर समोरचं म्हणजे लवंग, वेलची ह्या अशा वस्तू आहेत की यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया ज्या आहेत ना तर त्या पटकन होत असतात। त्याचप्रमाणे पांढरे जे काय पदार्थ आहेत तर ते देखील खायचे नाही, जसं की खीर असेल, दही भात असेल। आता बघा वटपौर्णिमेची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला बऱ्याचशा महिला वडाच्या झाडाखाली बसून उपवास सोडतात आणि त्या उपवास सोडण्यासाठी घरूनच खीर वगैरे घेऊन येतात आणि प्रत्येक महिलेला खीर जी आहे तर ती प्रसाद म्हणून दिली जाते। तर अशी खीर जी आहे तर ती आपण नक्कीच खाऊ शकतो, फक्त आपल्याला आपल्या ज्या वाईटावरती व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडनं जर आपल्याला खीर दिली किंवा मिठाई दिली, जसे की पांढरे पदार्थ असेल तर त्यांच्याकडनं
आपल्याकडनं आपल्याला ते घ्यायचे नाही आणि खायचे देखील नाही, कारण या पदार्थाच्या मार्फत तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि आपल्यावरती नकारात्मक प्रभाव याचा जो आहे तर तो पडू शकतो आणि त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्रास जो आहे ना तर तो देखील होऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात, आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील उद्भवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये वाद विवाद भांडणे होऊ शकतात. म्हणून हे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला इतरांकडनं घेऊन खाणे आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी काही कामं अजिबात करू नये, जसं की या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, काळे निळे वस्त्र परिधान करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी दिवसा झोपू नये, कुणाचा अपमान करू नये किंवा कुणाशी भांडण वादविवाद होईल अशा गोष्टी करू नये. तसेच अन्नाचा अपमान करू नये. त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपवास सोडतो ना तर त्यावेळेला काश्याच्या पात्रामध्ये आपल्याला जेवण जे आहे तर ते जेवायचं नाही. आपल्या दारामध्ये कुणी एखादा व्यक्ती आला किंवा गोमाता आली तर तिला काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे. या दिवशी केस कापू नये, दाढी करू नये, नखे काढू नये. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे ज्या काही भाज्या आहेत, ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाही. त्याचबरोबर कारण की बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते, अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी आहे तर त्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय झालेल्या असतात. या दिवशी जेवढी आपण सेवा उपाय करतो ना तर तेवढी आपली सफल ठरत असते. त्याचबरोबर या अमावस्या पौर्णिमा तिथी ज्या असतात, आपण म्हणतो ना नजरबाधा किंवा काही वाईट क्रिया जसं की करणीबाधा, ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या दिवशी शक्यतो जास्त प्रमाणामध्ये घडत असतात आणि त्याचा प्रभाव देखील जास्त प्रमाणामध्ये होत असतो. म्हणून आपण या दिवशी ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बाहेरच्या खायच्या नाही. अर्थातच म्हणजे आपण परान्न जे आहे तर अमावस्या पौर्णिमेला चुकून देखील कुणाच्या घरचं खायचं नाही, घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये खायचे नाही. काही गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील ग्रहण करायच्या नाही. आता याच बरोबर आपण वडाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती आहे याविषयीचाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. आता हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, तुम्हाला जो माझा डीपीला फोटो दिसतोय ना तर त्या डीपी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. तर आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.